Hello everyone, I am Kumbar Nutan Vijay from PDUP College तासगाव. आता मागील आपल्या या ट्युटोरियलमध्ये स्कोपबद्दल माहिती बघितली, व्हेरिएबल्स, ॲरेज ह्याच्याबद्दल. आज आपण फंक्शन पॅरामीटर कशाला म्हणायचं हे बघणार आहोत. आता PHPमध्ये फंक्शन्स पॅरामीटर्स आर प्लेस होल्डर्स विच इज डिफाईन इन फंक्शन्स सिग्नेचर दॅट ॲक्सेप्ट व्हॅल्यूज पास ड्युरिंग अ फंक्शन कॉल. त्याला आर्ग्युमेंट्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो द पॅरामीटर्स आर स्पेसिफाईड विदिन पॅरेंथिसिस आफ्टर द फंक्शन नेम अँड कॅन बी सेपरेटेड बाय कॉमाज. जे पॅरामीटर असतात तर ते स्पेसिफाय केले जातात पॅरेंथिसिसमध्ये आणि म्हणजे फंक्शन नेमच्या नंतर आणि कॉमानं ते सेपरेट केले जातात. अ फंक्शन कॅन हॅव 0 or more पॅरामीटर्स. मग फंक्शन जे आहे त्याला काहीच एकतर नसतं त्याला पॅरामीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॅरामीटर असू शकतात शून्यपेक्षा. अँड द नंबर ऑफ पॅरामीटर्स मस्ट मॅच द नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स प्रोव्हाइडेड अनलेस डिफॉल्ट व्हॅल्यूज आर यूज्ड. एक्झाम्पल, ओपनिंग टॅग ऑफ PHP फंक्शन हिअर इज द int $x int $y इंटीजर. आता कंडिशन आहे इथं, जर $x mod $y equals to 0 रिटर्न सम ऑफ दॅट x प्लस y रिटर्न x. मग आता $a equals to 6 असेल आणि $b equal to 3 इथं व्हॅल्यू असाइन केली. पहा, जर 6ला 3ने भागल्यानंतर जर 0 रिमाइंडर येणार असेल तर आउटपुट काय येणार बघा, 3 दुनी 6. मग आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे, हे जे पाहिलं ते मागील व्हिडिओमध्ये. आता नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो अनसेट व्हेरिएबल. आता अनसेट काय कन्सेप्ट आहे? इन PHP द अनसेट फंक्शन इज यूज टू डिस्ट्रॉय अ स्पेसिफाय व्हेरिएबल ऑर ॲरे एलिमेंट्स. म्हणजेच काय, अनसेट हे जे फंक्शन वापरलं जातं काहीतरी डिस्ट्रॉय करण्यासाठी. पण काय तर एखादा स्पेसिफाईड व्हेरिएबल जो आहे किंवा ॲरे एलिमेंट नष्ट करण्यासाठी. इफेक्टिवली रिमूव्हिंग इट फ्रॉम मेमरी अँड फ्रीइंग अप असोसिएटिव्ह रिसोर्सेस. म्हणजे ती मेमरी स्पेस फ्री केला जातो. द फंक्शन कॅन ऑल्सो बी यूज्ड टू रिमूव्ह स्पेसिफिक एलिमेंट्स फ्रॉम ॲन ॲरे. बघा, अनसेट मीन्स इट इज यूज टू डिस्ट्रॉय स्पेसिफाईड व्हेरिएबल. एक्झाम्पल, ओपनिंग PHP टॅग वेबसाईट इक्वल्स टू rrcollege.org असं वेबसाईटचं नाव दिलं आहे. इको बिफोर युजिंग अनसेट द डोमेन ऑफ नेम वेबसाईट इज. आणि परत वेबसाईट $website आणि अनसेट that also, right? So the after using unset the domain of website is $website. मग फंक्शन काय आहेत की गेट टाईप, इज सेट, इज ॲरे फंक्शन, इज बुल, इज फ्लोट, इज इंट, इज नल, इज स्ट्रिंग अँड इज सोर्स. मग फंक्शन काय कन्सेप्ट आहे? द फंक्शन इन PHP अ सेल्फ कंटेंट ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म अ स्पेसिफिक task. It can accept input, execute a set of statements and optionally return a value. आता फंक्शन जे आहे PHPमधील एक ब्लॉक असतो सेपरेट की ज्याच्यामध्ये त्या ब्लॉकचं काम एकच की त्यानं काहीतरी टास्क जे दिलेलं आहे ते परफॉर्म करायचं, त्यानं दुसरं काय करायचं नाही. फॉर एक्झाम्पल, ॲडिशनचं जर फंक्शन असेल तर त्या ब्लॉकमध्ये फक्त ॲडिशनच करायची आहे, त्याचाच कोड असणार आहे. दॅट मीन्स इट कॅन ॲक्सेप्ट इनपुट पॅरामीटर, कारण त्याला तो ब्लॉक एक्झिक्यूट करायचा आहे. ते एक्झिक्यूट करण्यासाठी त्याला इनपुटची गरज आहे, त्याशिवाय ते एक्झिक्यूट होणार नाही, बरोबर. सो एक्झिक्यूट अ सेट ऑफ स्टेटमेंट्स अँड ऑप्शनली रिटर्न अ व्हॅल्यू, आणि व्हॅल्यू ही रिटर्न होणार आहे. मग PHP फंक्शन्स अलाव कोड रियुजेबिलिटी. फंक्शनचं जे वापर आहे की त्याच्यामुळं PHP फंक्शन्स काय अलाव करतं आहे तर कोडचा रियूज बाय इनकॅप्सुलेटिंग अ ब्लॉक ऑफ कोड to perform specific task. Function can accept parameter and return values enabling dynamic behavior based on inputs.
मग PHP सपोर्ट्स बोथ बिल्ट इन फंक्शन्स अँड द युजर डिफाईन्ड फंक्शन. आता जे आहे ना बिल्ट इन फंक्शन म्हणजे ऑलरेडी असलेले फंक्शनला पण सपोर्ट करणार आहे आणि युजर डिफाईन जे असणार आहे त्यालासुद्धा सपोर्ट करणार आहे, विच एनहान्स द फ्लेक्झिबिलिटी अँड मॉड्युलॅरिटी इन कोड. मग गेट टाईप काय कन्सेप्ट आहे? सो इट इज द फंक्शन इन PHP इज ॲन इनबिल्ट लायब्ररी फंक्शन. गेट टाईप हे ऑलरेडी प्रीडिफाईन केलेलं लायब्ररी फंक्शन आहे, यूज टू ऑब्टेन द डेटा टाईप ऑफ ॲन एक्झिस्टिंग व्हेरिएबल रिटर्निंग ॲज द टाईप स्ट्रिंग. म्हणजे ॲज अ रिटर्न टाईप स्ट्रिंग असणार आहे, हे सुरुवातीला लक्षात घ्या. गेट टाईप हे जे आहे हे फंक्शन जे आहे ते इनबिल्ट आहे आणि ह्याचा उपयोग जो आहे तो डेटा टाईप ऑब्टेन करण्यासाठी, व्हेरिएबलचा डेटा टाईप ऑब्टेन करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. दॅट मीन्स इट ॲक्सेप्ट अ सिंगल पॅरामीटर, म्हणजे ते एक सिंगल पॅरामीटर ॲक्सेप्ट घेणार आहे. द व्हेरिएबल हुज टाईप नीड टू बी चेक, म्हणजे असं एक व्हेरिएबल आहे की ज्याचं टाईप चेक करणं गरजेचं आहे. अँड रिटर्न अ स्ट्रिंग व्हॅल्यू रिप्रेझेंटिंग द डेटा टाईप, आणि त्याचा डेटा टाईप रिप्रेझेंट केला जाईल. फॉर एक्झाम्पल हिअर इज द ओपनिंग टॅग ऑफ PHP प्लेयर स्कोर सपोज 10, प्लेयर स्पीड 3.5, प्लेयर नेम मंजुनाथ, इज गेम ओव्हर ट्रू, नेम काय आहे ॲरे वापरला रवी रामा राजू. $.1 काय असणार आहे न्यू स्टँडर्ड क्लास, .1 नल दाखवला आहे. फाईल, आता एखादी फाईल ओपन करायची आहे, मग काय होणार प्रिंट गेट टाईप ऑफ दॅट प्ले स्कोर. ह्याचं स्कोर जो आहे हा कशामध्ये दिला आहे 10, मग तिथं आउटपुट इंटिजरमध्ये येणार आहे. इको गेट टाईप फंक्शन, आता ह्या $स्पीडचं ह्या व्हेरिएबलचं काय येणार हो डबल येणार आहे त्याचा डेटा टाईप. इको गेट टाईप $प्लेयर नेम, इट्स अ स्ट्रिंग, कारण जर नाव असतं ते इंटिजरमध्ये नसतं. सो द इको गेट टाईप इज गेम ओव्हर, इट्स ऑल्सो इन बुलियन, म्हणजे ट्रू व्हॅल्यू असेल. ठीक आहे, ट्रू जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये ते येणार, येस वगैरे असं नाही. सो द इको गेट टाईप ऑफ नेम इट्स ऑल्सो ॲरे. सो द इको, आता हे ऑप्शनल आहे, गेट टाईप $.1 इट्स अ नल. इको गेट टाईप फाईल, output is resource. So it's all about the get type function which is an inbuilt library function used to obtain the data type of existing variable. म्हणजे हे जे व्हेरिएबल आहेत त्याचा डेटा टाईप शोधण्यासाठी किंवा फाइंड आउट किंवा आउटपुट निघण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि त्याचा रिटर्निंग द टाईप ॲज अ स्ट्रिंग असते. सेकंड वन विच इज द इज सेट फंक्शन. द इज सेट फंक्शन इन PHP इज यूज टू चेक वेदर अ व्हेरिएबल इज सेट अँड इज नॉट नल. बघा हे जे फंक्शन वापरलं जातं ह्या फंक्शनचा उपयोग आहे ते चेक केलं जातं, काय व्हेरिएबल चेक करण्यासाठी होतो. ऑदर इट इज सेट ऑर इट इज नल. इट रिटर्न्स ट्रू इफ द व्हेरिएबल हॅज बीन डिक्लेअर्ड. जर व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं असेल तर त्याची व्हॅल्यू किंवा रिटर्न ट्रू करतं. अँड इज नॉट नल अदरवाईज इट रिटर्न फॉल्स. So this function is particularly useful for checking if a variable exists before using it, preventing potential errors. So is set can also be used to check multiple variable at once. So it returns true only if all specified variables are set and not null. So the evaluation stops as soon as an unset or null variable is encountered. म्हणजे आता ह्याच्याबद्दल माहीत झालं तर आय वुड लाईक टू रिपीट अगेन हिअर द इज सेट फंक्शन. ह्याचा उपयोग जो आहे तो व्हेरिएबल सेट आहे का किंवा त्याची व्हॅल्यू नल आहे का ते चेक करण्यासाठी होतो उपयोग. आणि ते रिटर्न ट्रू होईल पण कधी तर व्हेरिएबल जर डिक्लेअर केलं असेल तर आणि नॉट नल असेल तर, नाहीतर मग इट रिटर्न्स फॉल्स व्हॅल्यू. जर डिक्लेअर केलं नसेल तर फॉल्स व्हॅल्यू डिक्लेअर होईल. सो दॅट दिस फंक्शन इज पर्टिक्युलरली युजफुल फॉर चेकिंग इफ अ व्हेरिएबल एक्झिस्ट. म्हणजेच काय व्हेरिएबल एक्झिस्ट आहे का नाही हे पाहण्यासाठी त्याचा उपयोग होतो बिफोर युजिंग इट अँड प्रिव्हेंटिंग पोटेन्शियल एरर. इज सेट कॅन ऑल्सो बी यूज टू चेक मल्टिपल व्हेरिएबल ॲट वन्स. म्हणजे एका वेळेस एकापेक्षा जास्त व्हेरिएबल जे आहेत ते व्हेरिएबल चेक करण्यासाठी इज सेट ह्या फंक्शनचा उपयोग केला जातो. इट रिटर्न्स ट्रू ओनली इफ ऑल स्पेसिफाईड व्हेरिएबल्स आर सेट अँड नॉट नल. सेट असतील व्हेरिएबल किंवा नॉट नल असेल तरच त्याची व्हॅल्यू ट्रू ही रिटर्न होते. द इव्हॅल्युएशन स्टॉप ॲज सून ॲज अन अनसेट ऑर नल व्हेरिएबल इज एन्काउंटर.
कधी इव्हॅल्युएशन स्टॉप होईल तर ते नल व्हेरिएबल एन्काउंटर होईल त्यावेळेस. फॉर एक्झाम्पल ओपनिंग टॅग ऑफ PHP, एक्सची किंमत 10 आहे, वायची किंमत 20 आहे, झेड या व्हेरिएबलची किंमत 30 आहे. मग व्हॅर डंप इज सेट $XYZ, इट्स अ ट्रू, कारण इथं डिक्लेअर केलं आहे बरोबर. इफ एनी व्हेरिएबल इज नल ऑर अनसेट द रिझल्ट विल बी फॉल्स. लाईक समजा $X = 10 लिहिलं, $Y नल लिहिलं, $Z 30. सो द व्हॅर डंप इज सेट. ह्यापैकी कुठलाही एखादा या तिन्हीपैकी एखादा नल दाखवला तर त्याची व्हॅल्यू फॉल्स येईल. नल म्हणजे काहीच नसणे. सो दिस इज अबाउट ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द इज सेट फंक्शन. थर्ड वन विच इज द इन_array म्हणजे इन ॲरे फंक्शन. द इन ॲरे फंक्शन इन PHP इज अ बिल्ट इन फंक्शन. बिल्ट इन फंक्शन हे पहा PHP मधील टू चेक इफ अ स्पेसिफिक व्हॅल्यू एक्झिस्ट विदिन ॲन ॲरे. म्हणजे एखादी ठराविक व्हॅल्यू जी आहे तर त्या ॲरेमध्ये एक्झिस्ट असेल तर विच रिटर्निंग अ बुलियन्स रिझल्ट्स. सो इट टेक्स 3 पॅरामीटर्स. तीन पॅरामीटर घेतं. द व्हॅल्यू टू सर्च फॉर द $needle, द व्हॅल्यू टू सर्च फॉर needle, द ॲरे टू सर्च इन $haystack and an optional strict comparison flag $of strict. So here is the example $PHP which array start from 1 to 5, search value equal to 3. If in an array search value काय करायचे 3, search value 3 and the $array it includes all these values and it's true. Echo $search value is in the array else. म्हणजे ही जर कंडिशन बरोबर असेल तर प्रिंट होईल सर्च व्हॅल्यू इज इन द ॲरे. एल्स नाही तर सर्च व्हॅल्यू इज नॉट इन द ॲरे. बघा इन ॲरे फंक्शन हे एक फंक्शन जे आहे ते इनबिल्ट फंक्शन आहे. ठीक आहे. ह्याचा उपयोग जो आहे स्पेसिफिक व्हॅल्यू त्या ॲरेमध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी ह्या फंक्शनचा उपयोग केला जातो. नेक्स्ट वन इज बुल. आता हे जे फंक्शन आहे विच इज यूज्ड इन PHP टू चेक वेदर अ गिवन व्हेरिएबल इज ऑफ बुलियन टाईप. म्हणजे दिलेलं जे हे आहे व्हेरिएबल ते बुलियन टाईप आहे का हे चेक करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. इट रिटर्न्स ट्रू इफ द व्हेरिएबल इज बुलियन आयदर ट्रू ऑर फॉल्स अँड फॉल्स अदरवाईज. फॉर एक्झाम्पल ओपनिंग टॅग PHP $is valid true, number equals to 42, empty array, echo is bool $is valid, echo /n म्हणजे दुसऱ्या लाईनला echo is bool $number, echo /n, echo is bool $empty array. So here is the output. 1 is bool is valid, yes it's true, is bool number nothing which means it false, and the is bool empty array empty आहे का, so it will display the output false. नेक्स्ट वन म्हणजे दिलेला जो व्हेरिएबल आहे ते बुलियन टाईपमध्ये आहे का ते चेक केलं जातं. इज फ्लोट. बघा इज बुल फंक्शन झालं. आता इज फ्लोट. सो द इज फ्लोट फंक्शन इन PHP इज यूज टू चेक वेदर अ व्हेरिएबल इज a floating point number, that means a number with a decimal points, so it returns true if the variable is float and false otherwise. राईट. मग आता मगाशी बघितलं की इज बुल फंक्शन्स वापरलं जातं जर व्हेरिएबल जर बुलियन टाईपचं असेल. अर्थातच दिस फंक्शन विच इज यूज टू चेक वेदर द व्हेरिएबल कंटेन्स द व्हॅल्यू पॉईंट नंबर. राईट. सो द एक्झाम्पल ओपनिंग टॅग ऑफ PHP $number 1 equal to 3.14, number 2 10, number 3 5 and 6 and number 4 true. If is float $number 1 असं असेल तर प्रिंट करा नंबर 1 आहे का फ्लोटमध्ये, येस 3.4 इज अ फ्लोट. अदरवाईज प्रिंट करा number is not float, that means 3.14 is not float. Next condition, if $_float in bracket number 2 is float आहे का, जर असं असेल तर 10 is a float, otherwise else echo not म्हणजे it is a float number,
आणि अदरवाईज किंवा एल्स इको 10 इज नॉट अ फ्लोट. इफ फ्लोट डॉलर नंबर 3 आहे का, तर आहे, म्हणजे 5.6 काय करेल मग, प्रिंट करा 5.6 इज अ फ्लोट. अदरवाईज इट विल डिस्प्ले द 5.6 इज नॉट अ फ्लोट. इफ इन ब्रॅकेट इज फ्लोट डॉलर नंबर ऑफ 4, डॉलर नंबर ऑफ 4 काय आहे, ट्रू आहे. जर अशी कंडिशन आहे का, ट्रू इज अ फ्लोट, जर असा ही कंडिशन जर ट्रू असेल तर प्रिंट करा इको ट्रू इज अ फ्लोट. Otherwise it will display echo true is not a float. So this is about to check the isFloat functions. It is a built-in function in PHP and which is used to check the given variable is floating point number or not. Next one is int. So the function is int. In PHP it is also a built-in function used to check whether variable is of integer type. It returns if the variable is an integer and false otherwise. The function takes a single character which is the variable to be checked and it evaluates that variable type, not its value. Just like is a float, it is used to, as it is it is used to check the float variable, and it is this function is integer. It is first you have to write in the answer sheet. It is a built-in function in PHP and it is used to check whether a variable is of integer type, right? So the $PHP opening tag var equal to 42, var2 equal to hello. इथं ते चेक करणार is int in bracket $var1. हे जर असेल इंटिजर असेल तर ते प्रिंट होणार इट इज ॲन इंटिजर, म्हणजे $var1 इज ॲन इंटिजर, एल्स इट इज नॉट ॲन इंटिजर. इफ इज इंट var2 इज इंटिजर, तर म्हणजे ही जर कंडिशन ट्रू असेल, इज इंटिजर फंक्शन ऑफ var2 आहे का खरं, तर नाही आहे. पण ही जर कंडिशन ट्रू असेल तर काय प्रिंट होणार, var2 इज ॲन इंटिजर, एल्स var2 is not an integer. So this is about the isInt function. Next one, which is the inNull function. isNull function, it is a function in PHP is used to check whether a variable is null. एखादं व्हेरिएबल नल आहे का हे चेक करण्यासाठी isNull फंक्शनचा वापर केला जातो. मिनिंग इट हॅज नो व्हॅल्यू असाइन टू इट, म्हणजे कोणतीच व्हॅल्यू त्याला असाइन करण्यासाठी नसते. सो इट रिटर्न्स इफ द व्हेरिएबल इज नल अँड फॉल्स अदरवाईज. जर व्हेरिएबल जर नल असला तरच ते ट्रू व्हॅल्यू रिटर्न करेल, नाही तर ते फॉल्स व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. सो दिस फंक्शन इज अ लँग्वेज कन्स्ट्रक्ट्स, नॉट अ फंक्शन, अँड कॅन बी यूज्ड विथ एनी व्हेरिएबल. कोणत्याही व्हेरिएबलबरोबर यूज केलं जातं पहा. सो द इन्क्लुडिंग अनडिफाईन्ड वन्स थ्रू यूजिंग इट ऑन अनडिफाईन्ड व्हेरिएबल्स विल जनरेट अ नोटीस. बघा $PHP ओपनिंग टॅग ऑफ PHP var इक्वल टू नल, var dump is null, $var hello, इथं हॅलो दिलं आहे. बघा इथं काहीच व्हॅल्यू नाही म्हणजे नल आहे. इथं काय $varची किंमत आहे हॅलो. सो द var dump is null var. मग आता इथं var dump is null, तर हे नलच आहे ना व्हॅरची किंमत, म्हणून हे ट्रू आलं आउटपुट. आणि इथं $varचे आहे जे var dump is null $var, तर हे फॉल्स आलं, कारण इथं व्हॅल्यू आपल्याला इज नलने चेक करायची. नल म्हणजे काहीच नसते, इथं तर सेट केले म्हणून याचं उत्तर फॉल्स आहे. चेकिंग अँड अनडिफाईन्ड व्हेरिएबल, एखादा अनडिफाईन्ड व्हेरिएबल चेक करण्यासाठी var dump इज नल $अनडिफाईन्ड व्हेरिएबल. आता अनडिफाईन्ड व्हेरिएबल इथं काहीच नाही आहे म्हणून तो ट्रू आहे अँड जनरेट्स अ नोटीस. सो इट्स अबाउट द नल. इज नल फंक्शन, इट इज यूज टू चेक वेदर द गिवन व्हेरिएबल हॅज null value or not. Next one, which is isString. So the isString function in PHP is used to check whether a given variable is of string type. म्हणजे व्हेरिएबल जे आहे ते स्ट्रिंग टाईपचं तर नाही आहे ना, हे चेक करण्यासाठी. लक्ष द्या, वरचं इज इंट एखाद्या व्हेरिएबलला जे व्हॅल्यू केले ते इंटिजरमध्ये आहे का. तर आता हे ई स्ट्रिंग्स, तर आता व्हेरिएबलची व्हॅल्यू आता सर्वात प्रथमतः तुम्ही लिहिलं पाहिजे की इट इज द फंक्शन इन PHP विच इज यूज टू चेक whether a given variable is of the string type. Here is the opening opening tag of PHP which gives the dollar values array. इथे array दिला आहे पहा, false, true, null, काय असेल ते ABC 23 23.5 against 0, right. So the for each dollar values as a dollar value. Echo is string आहे का, so the var export dollar value echo var dump
string value. So these are the program which is used to check the given variable is in the string format or not. In resource, so the in resource function in PHP is used to determine whether a given variable is a resource type. A resource is a special variable that holds a reference to an external resource. म्हणजे रिसोर्स जो आहे ते एक स्पेशल व्हेरिएबल आहे की ज्याच्यामध्ये दुसऱ्या एक्सटर्नल रिसोर्सचा ॲड्रेस आहे किंवा रेफरन्स असतो. सच ॲज फाईल हँडल, डेटाबेस कनेक्शन और सॉकेट. So this function returns true if the variable is a valid active resource and false otherwise. Here is the opening tag of PHP which opens a file and create file handle. $handle equals to f open example.txt. इथे example.txt नावाची फाईल आहे आणि ते राईट मोडमध्ये आहे. चेक इफ द व्हेरिएबल इज अ रिसोर्स. मग आता हे जे रिसोर्स आहे इट्स विल बी $handle is resource in bracket $handle. So echo the variable is a resource, otherwise it will display the variable is not a resource. Resource is a special variable that holds the reference of another variable. So close the file handle. जे file handle केले ते close करा. So the f close $handle. So check again after closing. If is resource handle, then it will be display the output. If the condition is true, then it will display the variable is a resource, otherwise it will display the variable is not a resource. Now I'm going to explain the constant. So what is meant by constant? So in PHP a constant is an identifier for fixed value that cannot be changed during the execution of a script. कॉन्स्टंट एक जे हे आहे ते आयडेंटिफायर असतं आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती फिक्स असते. द कॉन्स्टंट कीवर्ड्स डिफाईन अ कॉन्स्टंट ॲट कंपाईल टाईम. म्हणजे कीवर्ड जे असतं तर कंपाईल टाईमला डिफाईन केलं जातं पहा. सो कॉन्स्टंट डिफाईन विथ द कॉन्स्ट कीवर्ड्स मस्ट बी डिक्लेअर ॲट द टॉप लेवल स्कोप because they are defined at compile time. This means that they cannot be declared inside function, loop, if-else statements. So the constant defined with the constant keywords can be used to define class constants. So the constant defined with the const keywords are case sensitive. That means these are in the upper case. So constant do not start with dollar symbol. आता याचं आपण मराठीमध्ये बघूया की कॉन्स्टंट म्हणजे एक स्थिरांक असतो की PHP मध्ये कॉन्स्टंट हा एका निश्चित मूल्यासाठी वापरला जाणारा असा आयडेंटिफायर आहे की ज्याचे मूल्य स्क्रिप्टच्या एक्झिक्युशन दरम्यान बदलताच येत नाही. कॉन्स्ट हा कीवर्ड जो आहे तो कंपाईल टाईमला स्थिरांक परिभाषेत वापरला जातो. कॉन्स्ट कीवर्डनं परिभाषित केलेले स्थिरांक टॉप लेवल स्कोपमध्ये घोषित करणं आवश्यक असतं कारण ते कंपाईल टाईमला परिभाषित केले जातात. याचा अर्थ असा की ते फंक्शन, लूप्स किंवा इफ-एल्सच्या विधानं जे आहेत त्याच्यामध्ये आत घोषित केले जाऊ शकत नाही. मग कीवर्ड जे असतात की ज्यानं परिभाषित केलेले स्थिरांक जे असतात म्हणजे त्याला आपण क्लास कॉन्स्टंट असंही म्हणतो, परिभाषित करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. सो द कीवर्डने परिभाषित केलेले स्थिरांक केस सेन्सिटिव्ह असतात. सहसा ते अप्पर केसमध्ये किंवा मोठ्या लिपीमध्ये वापरले जातात. स्थिरांकाची सुरुवात जी आहे दॅट मीन्स स्थिरांक जे आहेत म्हणजे त्याला आपण कॉन्स्टंट असं म्हणायला काही हरकत नाही. सो द कॉन्स्टंट डू नॉट स्टार्ट्स विथ अ डॉलर सिम्बॉल अँड आर इम्युटेबल वन्स डिफाईन. म्हणजेच काय, स्थिरांकाची सुरुवात हे डॉलर चिन्हानं होत नाही आणि एकदा परिभाषित केल्यानंतर ते बदलताही येत नाही, म्हणजे इम्युटेबल आहेत. दे आर टिपिकली नेम युजिंग अप्पर केस लेटर आणि त्याची नावे जी असतात ते सामान्यतः मोठ्या अक्षरांमध्ये अप्पर केसमध्ये दिली जातात बाय कन्व्हेन्शन्स अँड देअर नेम मस्ट स्टार्ट विथ अ लेटर ऑर अंडरस्कोर. त्यांच्या अक्षराची सुरुवात जी असते अंडरस्कोरनं होणं आवश्यक असतं. अँड फॉलोड बाय मेनी कॉम्बिनेशन ऑफ लेटर. आणि त्याच्यामध्ये अक्षरे, अंक किंवा अंडरस्कोर्स असे कोणतेही त्याचं कॉम्बिनेशन असू शकतं की त्याच्यामध्ये लेटर, नंबर आणि अंडरस्कोर. कॉन्स्टंट ग्लोबल बाय डिफॉल्ट कॅन बी ॲक्सेस फ्रॉम एनिवेअर विदिन द स्क्रिप्ट. म्हणजे ग्लोबल जे आहे बाय डिफॉल्ट कॉन्स्टंट जे असतं तर ॲक्सेस होतात स्क्रिप्टमधून, कुठेही ॲक्सेप्ट होतात.
सो दिस इज द डेफिनेशन ऑफ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, एक स्थिरांक असतो तर त्याची व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही. तुम्ही बघू शकताय. आता डिफाईन फंक्शन टू डिफाईन अ कॉन्स्टंट. मग काय कन्सेप्ट आहे हा. सो दे आर टिपिकली डिफाईन युझिंग द डिफाईन फंक्शन or the const keywords. So these are all about string function, is integer, is bool, in array, right, get type function, function parameters with what is meant by function म्हणजे आपण जे बघितलेलं आहे आजच्या ह्या लेक्चरमध्ये, function with its all function in PHP. So thank you so much for joining today's session. Have a nice day to all. Thank you.